दुष्काळी दौरा करताय, काय परिस्थिती जाणवते आणि कशा पद्धतीने इथे सरकारचं लक्ष द्यायला पाहिजे असं वाटतं? तर बघा, मी सत्ताधारी पक्षातला लोकप्रतिनिधी आहे आणि माझी जबाबदारी जास्तीची आहे असं मी समजतो. दुष्काळ अनेक भागामध्ये पडलेला आहे. सांगली जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त दुष्काळाच्या झळा ह्या जत तालुक्यातल्या जवळपास 70 गावांना जास्त बसतायत. आणि म्हणून मी आज सकाळपासून आढावा बैठकीच्या निमित्तानं सगळीकडे जातोय, लोकांशी बोलतोय. तर लोकांची प्रामुख्यानं मागणी ही आहे की जनावराला चारा नाही, पिण्याला पाणी नाही. पिण्याचे टँकर जे सुरू आहेत, मी माननीय प्रांत साहेबांशी बोललो, माननीय BDO साहेबांशी बोललो की खेपा जेवढ्या मंजूर आहेत तेवढ्या खेपा त्या गावातल्या लोकांना टँकरवाले देत नाहीत. तर तात्काळ त्यांच्यावरती लक्ष केंद्रित करावं अशा पद्धतीच्या विनंती माननीय प्रशासकीय अधिकाऱ्यांना केलेल्या आहेत. दुसरी महत्वाची मागणी लोकांच्यातून ही येते की चारा जनावरांना कसल्याही परिस्थितीमध्ये उपलब्ध करून द्या. आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी सरकारकडे विनंती करतो आणि माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांना मी जाऊन भेटणार आहे की तात्काळ या सगळ्या पट्ट्यामध्ये एकतर चारा डेपो करा किंवा थेट अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती द्या. चारा छावण्यामध्ये जनावरांचे खूप हाल होतात आणि तिथं आमच्या माय माऊल्यांना तिथं राहावं लागतं जनावरांच्या सोबत, तर त्यांचे हाल होतात. म्हणून एकतर थेट अनुदान किंवा चारा डेपो सुरू करावा अशी मागणी आपल्या माध्यमातून सरकारकडे आहे. मी 2-3 दिवसानंतर आचारसंहिता संपल्याच्या नंतर माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांना भेटणार आहे. तुम्ही आता संघ तलावातली परिस्थिती बघितली. जत तालुक्यातला सर्वात मोठा हा तलाव आहे. जवळपास 576 MCFT कॅपॅसिटी या तलावाची आहे. ठणठणीत कोरडा तलाव आहे. एक थेंबभर सुद्धा पाणी या तलावामध्ये नाही. इथल्या लोकांची मागणी अशी आहे, सरकारचं धोरण आहे गाळमुक्त तलाव गाळयुक्त शेती. तर सरकारला माझी विनंती आहे, इथल्या अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की गाळ आणि वाळू मिश्रित काय भाग असेल तर तो तुम्ही सोडून द्या. तिथं कोणाला इंटरेस्ट नाही, परंतु जिथं गाळ उचलता येतोय तर गाळ उचलायला परवानगी द्या. म्हणजे याची कॅपॅसिटी वाढेल आणि आमची शेती बागायत होईल. ही विनंती आपल्या माध्यमातून सरकारकडे माझी आहे. एकीकडे प्रशासन म्हणते की चाऱ्याच्या अजिबात इकडे टंचाई नाही आहे आणि दुसरीकडे आपण स्वतः नाही, प्रशासनानं खरं तर ग्राउंडला जायला पाहिजे. त्यांची चूक नाही की आता ते इलेक्शनच्या प्रचंड धामधुमीमध्ये होते, पण आता त्यांना माझी विनंती आहे 4 तारखेचा निकाल झाल्याच्या नंतर माननीय कलेक्टर साहेबांनी या परिसरामध्ये यावं. इथली परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. तुमचे खालचे अधिकारी तुम्हाला चुकीच्या पद्धतीचा रिपोर्ट देत आहेत. ज्या लोकांनी तुमच्याकडे चुकीचा रिपोर्ट दिलाय की चाऱ्याची गरज नाही, पाण्याच्या टँकरची गरज नाही, अशा सगळ्या खालच्या तुमचे जे चुकीची माहिती देणारे अधिकारी आहेत त्यांच्यावरती माननीय कलेक्टर महोदयांनी कारवाई केली पाहिजे. ही सर्वस्वी जबाबदारी कलेक्टर साहेबांची आहे. कलेक्टर साहेबांना माहित पाहिजे सांगली जिल्ह्यातल्या कुठल्या गावात काय परिस्थिती आहे, कुठल्या गावात काय अडचण आहे. आणि मी आता त्यांना इथं सगळी परिस्थिती बघितल्यामुळं त्यांना सांगतो की इथं चाऱ्याची प्रचंड वाईट भीषण दुरावस्था आहे. तात्काळ यांना चारा उपलब्ध करून द्या. दुभती जनावरं खूप लाख 1.5 लाख रुपयाची जनावरं लोकांनी आणलेली आहेत. ते आता कवडी मोल दरानं विकली जात आहेत. 20,000 25,000 रुपये त्या जनावराचा भाव झालेला आहे. त्यामुळं तात्काळ या सगळ्या विषयाकडे लक्ष द्यावं माननीय कलेक्टर महोदयांनी, तशा पद्धतीनं वर कळवावं. पण आता 5-6 महिन्यापासून इथली परिस्थिती वाईट आहे. कुठेतरी तुम्ही असेल किंवा सरकार असेल, प्रशासन इथपर्यंत पोहोचायला कमी पडलं असं वाटतंय का? बघा, जत तालुक्यातली ही भीषण परिस्थिती आहे ती अनेक वर्षांपासूनची आहे आणि मी सरकारचं विशेष अभिनंदन करेन माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब. कारण जत तालुक्यातल्या लोकांची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी काय आहे की आमचा दुष्काळाचा कलंक तुम्ही कायमचा पुसून टाका, आम्हाला मैशाळ योजनेचं पाणी द्या. परंतु 100-50 कोटीच्या वर कधीच निधी मिळाला नाही. आता मी काय टीकात्मक बोलत नाही. या जिल्ह्याचे पालकमंत्री जलसंपदा खात्याचे 2.5 वर्ष मंत्री होते. 1 रुपयाचा त्यांनी या योजनेला निधी दिला नाही. पण सरकारनं 2,000 कोटी रुपये उपलब्ध करून दिलेत. 1,000 कोटीचं काम सुरू आहे आणि 1,000 कोटीचं टेंडर आता आचारसंहितेनंतर होतंय. सरकारचं मी विशेष अभिनंदन करतो आणि मी स्वतः लोकप्रतिनिधी म्हणून पाठपुरावा करतो की लवकरात लवकर या विस्तारित मैशाळ योजनेचं काम पूर्ण होऊन या सगळ्या गावातल्या बांधावरती पाणी पोचलं पाहिजे. इंच ना इंच जमीन जत तालुक्यातली ओलिताखाली आली पाहिजे आणि इथल्या माय माऊलींच्या हातामधला ऊसाचा कोयता कायमचा गेला पाहिजे. यासाठी आम्ही संघटित प्रयत्न करणार आहोत. लोकप्रतिनिधी कमी पडतात का तुम्ही? तो काही विषय माझा नाही, तो विषय माझा नाही. माझं काम आहे लोकांच्यात जाणं, लोकांच्याकडून माहिती घेणं. रस्त्याची प्रचंड दुरावस्था आहे. मी सरकारकडे विनंती करणार आहे की या आर्थिक बजेटमध्ये किमान 100 कोटी रुपयाचा निधी त्यांनी जत तालुक्याच्या रस्त्यासाठी द्यावा. इथं तलावांची अनेक मागणी आहे. जुनेत पाझर तलाव आहेत, ते तलाव काढून साठवण तलाव करावं अशा लोकांच्या मागण्या आहेत. आपल्या पिण्याच्या पाण्याची जी योजना आहे 29 गावाची एकत्रित योजना केली आहे
मी सरकारकडे लक्षात आणून दिलं माननीय गुलाबराव पाटील साहेबांच्या की अरे बाबा हे असं होत नाही. जतचा पाण्याची स्कीम बिरनाळ तलावातून आहे. बिरनाळ तलावाची क्षमता फार कमी आहे. त्या गावातून तुम्ही 29 गावाची सार्वजनिक योजना कशी काय करू शकता? ही इथल्या लोकांना परवडणारी नाही आहे. ते पाणीपट्टी भरू शकत नाही आणि म्हणून त्यांची प्रत्येकाची सेपरेट पाणी पुरवठ्याची योजना झाली पाहिजे आणि तशा पद्धतीची मागणी मी सरकारने केली आहे. आजही अनेक गावातल्या लोकांनी सांगितलं की आम्हाला योजना द्या. तर असे अनेक विषय, ते सगळे विषय आम्ही मार्गी लावू. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये नेमकं सरकार कमी पडलंय का इथलं प्रशासन कमी पडलंय? हे बघा, परिस्थिती वेगळी आहे इथली. हे बघा, सरकारनं सरकारच्या पद्धतीनं घोषणा केल्या. आता 2-2.5 महिने निवडणुकीचा काळ असल्यामुळं या सगळ्या विषयाकडे सिरियसली बघता आलं नाही. तर आता 6 तारखेच्या नंतर हे सगळे विषय मार्गी लागतील. आता कुणाला दोष देत बसण्यापेक्षा प्रशासन किंवा सरकार, आता आपल्याला हा प्रश्न कसा सुटेल आणि लोकांना चारा कसा उपलब्ध होईल या पद्धतीचा आपण प्रयत्न करू. 5 रुपये अनुदानच्या संदर्भात हे बघा, 5 रुपयाचं जे प्रोत्साहन अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या वतीनं घोषित केलं होतं, जे सहकारी दूध संघ रजिस्टर आहेत त्या लोकांना पैसे मिळाले असं मला शेतकऱ्यांनी सांगितलं. परंतु जे खाजगी डेअरीवाले आहेत, ज्यांच्याकडे खाजगी सभासद दूध घालतायत, त्या लोकांना अनुदान मिळालं नाही. तर माननीय दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्याकडे हा विषय मी घेऊन जातो की अशा पद्धतीनं काही त्रुटी राहिलेल्या आहेत, तर त्याही लोकांना 5 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान मिळालं पाहिजे. अशा पद्धतीची योजना आपण करू. तुमचा हा दौरा पुढील विधानसभेच्या दृष्टीने असल्याचा आरोप होतोय. हे बघा, कोण आरोप काय करतंय, कसं करतंय याच्याशी मला देणं घेणं नाही. मी काही जतला पहिल्यांदा आलो नाही. मी गेली 15 वर्ष सातत्यानं जत तालुक्यामध्ये येतो. गावागावातले सगळे सहकारी माझ्या डायरेक्ट थेट कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. जत तालुक्याला मी आतापर्यंत 50 कोटीचा निधी दिलाय. जी कोणी माझ्यावरती टीका करत असतील